आज आपण बनवणार आहोत तंदुरी चिकन। त्यासाठी इथे मी तंदुरीसाठी एक कोंबडी घेतलेली आहे आणि 2 हे लेग पीस घेतलेले आहेत। आता हे लेग पीस आणि कोंबडी आपण मॅरिनेट करून घेऊ। आता आपण चिकन हा मॅरिनेट करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एक लिंबू पिळून घेतो। त्याच्यानंतर आपण दही घालून येणार आहोत। त्या दही मधलं पूर्ण आपण पाणी काढून घेतलेलं आहे। 1 वाटी दही घेतलेला आहे। या चिकन तंदुरी मध्ये आपण सुहानाचा चिकन तंदुरी मसाला मिक्स हा वापरणार आहोत। हा पूर्ण 1 पॅकेट घेतलेला आहे। सर्व आपण मिक्स करून घेऊ। हे मसाले सर्व चिकनला लावून घेऊ। आता सर्व मसाला मी तंदुरी चिकनला लावून घेतलेला आहे। याच्या चिरा आहेत, त्याच्या आतमध्ये पण असा मसाला भरून घ्यायचा, म्हणजे आतपर्यंत हा मसाला जातो। आता हा तंदुरी चिकन आपण अर्धा ते पाऊण तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। आता चिकन आपलं अर्धा ते पाऊण तास मॅरिनेट चांगलं झालेलं आहे। आता हे चिकन आपण एअर फ्रायर मध्ये कुक करणार आहोत। दोन्ही लेग पीस मी ठेवलेले आहेत। आता वरून आपण ऑइल लावून घेऊ। चिकन तंदुरी तुम्ही एअर फ्राय नसेल तर कढईमध्ये सुद्धा करू शकता। आता हे चिकन आपण 180 डिग्री सेल्सिअस वर 20 मिनिटे कुक करून घेऊ। आता 10 मिनिटं झालेले आहेत। आपण 10 मिनिटानंतर चिकन बाहेर काढून घेतलेलं आहे। आता याच्यावर आपण बटर लावून घेऊ आणि परत 10 मिनिटासाठी आतमध्ये ठेवून देऊ। मेल्ट केलेलं बटर आपण वर लावून घेऊ। आता आता चिकन आपण 10 मिनिटासाठी परत कुक करून ठेवू। आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा बटर लावून घेऊ आणि परत 10 मिनिटासाठी ठेवून देऊ। आता आपण ही अख्खी कोंबडी तंदुरी करण्यासाठी एअर फ्रायर मध्ये ठेवलेली आहे। आता ही आपण शिजवून घेऊ। आता आपण ही तंदुरी 180 डिग्री सेल्सिअस वर 20 मिनिटं शिजवून घेऊ। आता आपण 10 मिनिटं झालेले आहेत। ही तंदुरी आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि वर आपण बटर लावून घेऊ आणि परत आपण 10 मिनिटासाठी कुक करण्यासाठी ठेवू। आता मी तंदुरी एका प्लेट मध्ये काढून घेतलेली आहे। दोन्ही बाजूनी चांगली खरपूस भाजून घेतलेली आहे। तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपली आजची व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।